हॅलो नमस्कार. आता आहे रक्षाबंधन आणि तुम्हाला माहिती आहे की ही परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे की एखादी बहीण आपल्या भावाला रक्षा कवच म्हणजेच रेशीम गाठ आधी बांधायची. आता त्या रेशीम गाठीचे रूपांतर राखीमध्ये झालेलं आहे. विविध प्रकारच्या राखी, नक्षीकाम, चांदीची, सोन्याची, हिऱ्याची वगैरे वगैरे सुंदर सुंदर अशा राख्या मार्केटमध्ये आलेल्या आहेत. परंतु ते प्रेम राहिलेलं आहे का? त्या काळी जे प्रेम, मान, सन्मान, आदर किंवा माया होती, प्रेमाचा ओलावा होता किंवा लोभ, माया हे काही बाकीच्या गोष्टी नव्हत्या, हे आहे का आत्ताच्या ह्याच्यात? तर मला वाटत नाही. कारण आत्ता जे तुम्ही पाहताय की रील्स ओपन केली, अरे रक्षाबंधनी मी भावाकडून हे घेणार आहे, अरे रक्षाबंधन आलेले भावाकडून आयफोन घेईन, हे घेईन, ते घेईन, भांडून घेईन, माझा हक्क आहे. ह्या गोष्टी जेव्हा बघते ना तेव्हा मला खूप वाईट वाटतं की कदाचित हा संदेश चुकीचा पुढे जात नाही आहे ना. कारण आपण जे करतो ते आपली पुढची पिढी करणार आहे. आपण जे शिकवणार आहोत, आपण जे ॲक्टिव्हिटीज करणार आहोत तेच पुढे कॅरी फॉरवर्ड होणार आहे. त्या पर्सनल स्पेसिफिक असं मत आहे की तुमच्या भावाच्या खिशाप्रमाणे, त्याच्या ऐपतीप्रमाणे तो जे काही ज्या परिस्थितीत ओवाळणी टाकेल ती तुमची आहे. त्याच्याकडून ओरबडून, रागवून, रुसून, फुगून किंवा हट्ट करून एखादी गोष्ट जबरदस्ती घेणं कितपत योग्य आहे? आता तुम्ही म्हणाल आमचा हक्क आहे वर्षातून एकदा. हक्क निश्चित आहे, परंतु त्याचं जर ऐपतच नसेल आणि तुम्ही जर असं मोठ्या गोष्टी घेत असाल तर त्यात काय अर्थ आहे? हां, तुमचा भाऊ खूप लॉर्ड आहे आणि तो तुम्हाला देऊ शकतो, तर ओके, पण त्यातही तुमचं मत प्युअर आहे का? कारण रक्षाबंधनचा खरं अर्थ असाच आहे की तुम्ही प्रेमानं, मान सन्मानानं किंवा एक आपुलकीनं, निस्वार्थपणे भावाला राखी बांधता आहात, त्याचं रक्षाकवच बनता आहात. मग ते रक्षाकवच आपल्याकडून होतंय का? ते फोटोच्या नादामध्ये ते इमोशन्स बाहेर पडतायत का? तुम्ही जे बाहेर काढाल तेच पुढं जाणार आहे. त्यामुळे ही रक्षाबंधन कशी साजरी करायची हे तुम्ही ठरवायचं. दुसरी गोष्ट, तुम्ही जे कराल ते तुमची येणारी पिढी करणार आहे, त्यामुळे त्यांना काय द्यायचं हेही तुमच्यावर डिपेंड आहे. व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि निश्चितच प्रेमाने भावाशी, प्रेमाच्या ओलाव्याने आणि त्याच पवित्र नात्याने रेशीम गाठ नसेल तर आत्ताची राखी तुमच्या भावाला बांधा आणि तो जे काही ओवाळणी टाकेल ते स्वीकारा. हेच खरं नातं आहे.